तुरंत तो एक खाली ये लाना बलून लाना टाइम से फिर अपन नहीं हम लोग क्या तुरंत अभी जाने को 1 घंटा उधर 1-1.5 घंटा। तर आज आहे पाऊस येत आहे आणि आम्ही चाललेलो आहोत वॉटरफॉलला। पावसाळा सुरू झाला आहे आणि वॉटरफॉलला नाही जाणार तर काय अर्थ आहे। तसं तर इंदोरमध्ये खूपच लेट पाऊस चालू झाला, म्हणजे अजून एवढा नाही चालू झाला आहे, बट 2-3 दिवस झालं पडतोय पाऊस। मग आम्ही ठरवलं की चला आपण वॉटरफॉल बघून येऊया। तर आज आम्ही जाणार आहोत, इथे एक शीतला माता म्हणून वॉटरफॉल आहे तिथे। आणि आज माझ्या जी रूम पार्टनर आहे खाली तिचा देखील बर्थडे आहे, सो तिचं डेकोरेशन देखील करायचं आहे, त्यासाठी आमचं डिस्कशन चालू होतं। तर ती बोलली संध्याकाळी लवकर या, बट आम्ही काही जास्त वेळ थांबणार नाही आहोत, लगेच आज फक्त वॉटरफॉलचाच प्लॅन आहे, त्यामुळे बोललं की लगेच वॉटरफॉलला जाऊ आणि घरी माघारी येऊ। चला तर मग तुम्हाला पण दाखवते कसं असणार आहे वॉटरफॉल आणि काय असणार आहे ते। मी देखील मॅपवर बघितलं आहे, फक्त लास्ट टाईमसारखा पचका नाही झाला पाहिजे, कारण की इथले बरेच प्लेसेस बंद असतात का माहीत नाही। आणि इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा तलाव आहे, छान वातावरण पण इतकं सुंदर झालं होतं। फॉग सगळीकडे फॉग होता डोंगराच्या वरती, आणि हा डोंगर बघून तर मला लिटरली लोणावळ्याची आठवण झाली। खूपच छान वातावरण झालं होतं, जसं की मुंबईत असताना पावसाळ्यात एकदा तरी लोणावळ्यात जातो, तसं इथे अजून आम्ही कुठेच वॉटरफॉलला गेलो नाही। एकाच वॉटरफॉलला गेलो होतो लास्ट इयर, तो देखील बंद होता, माहीत नाही का। मग बोललं यावेळी तरी आपण जाऊया, तर ह्यावेळी आम्ही आता दुसरीकडे प्लॅन केला आहे। तर बघूया आता कसं काय होते। आणि रोड खूपच सुंदर आहे, खूपच छान वातावरण आहे, बारीक बारीक पाऊस येत होता। खूपच छान वातावरण झालेलं आणि इथे असे रोडला भुट्ट्याचे जे आहे स्टॉल लागलेले होते, बट आम्ही ठरवलं की पहिला आपण वॉटरफॉलला जायचं। आणि आम्ही पूर्ण तयारीनिशी आलो होतो, कपडे वगैरे एक्स्ट्रा घेऊन, रेनकोट वगैरे घालून, की आज पूर्ण भिजायचं। पावसाळा सुरू झाला आणि आपण भिजणार नाही तर कसं काय पॉसिबल आहे। तर चला मग आता बघूया पुढे कसं काय होतंय ते। आणि आता फायनली आम्ही पोचत आलेलो आहोत। इथे बघा वरती बोर्ड लावलेला आहे, 3 किलोमीटर फक्त बाकी आहे। आणि जसं जसं जवळ येते तसं तसं एक्साइटमेंट खूपच वाढते। हे देखील डोंगरातच आहे, बट इथे खूप सारे घरं होते, त्यामुळे आम्हाला काही एवढं काही समजलं नाही, असं कॉलनीसारखंच दिसते। बट आता तिकडे गेल्यावर कळेल कसा वॉटरफॉल आहे, काय आहे ते। फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहोत डेस्टिनेशनला। आणि तुम्ही गर्दी बघू शकता, गाड्यांनी कशी पार्किंग केलेली आहे आणि पावसामुळे कसा चिखल झालेला आहे ते। तर इथे बरेच लोक जमलेले आहेत, बघूया आपण पण, बरीच गर्दी दिसते। आणि आमच्या बॅक साईडला असं शेत आहे इकडे। आणि आमचा नेहमीप्रमाणे आजही पचका झालेला आहे, कारण की त्यांनी सांगितलं की पाणी वाढलेलं आहे, त्यामुळे इथले जे आहेत मेन त्यांनी सांगितलेलं आहे वॉटरफॉल बंद ठेवायचा, आणि त्यामुळे त्यांनी सगळ्यांना माघारी पाठवलं। आम्ही बऱ्याच वेळ थांबलो, अर्धा पाऊण तास। तुम्ही बघू शकता गाड्यांची किती गर्दी आहे। त्यानंतर त्या लोकांनी, जे पोलीस लोक आहेत, त्यांना बोलवलं आणि सगळ्यांना हकलून लावलं। मग आता इथे आमचा मूड ऑफ झाला, बोललं काय एवढ्या लांब येऊन पण सुद्धा वॉटरफॉल बघायला भेटला नाही। आणि ही सिस्टम मला अजिबातच आवडली नाही। जसं आपल्या महाराष्ट्रात कधी वॉटरफॉल बंद होत नाहीत, पण इथे लास्ट इयर पण आम्ही दुसऱ्या वॉटरफॉलला गेलेलो तेव्हा देखील असंच घडलं होतं, आणि आज देखील असंच घडलं आहे। आणि वातावरण तुम्ही बघू शकता केवढं सारं फॉग आहे। मग आम्ही बोललो ठीक आहे चला मग आता जाऊया घरी, असं पण संध्याकाळी बड्डेचं डेकोरेशन करायचं आहे। आता दुसरीकडे कुठे गेलो तर बराच टाईम होईल, आणि ती माझ्या भरोशावर बसली होती की हां मी येईन म्हणून टाईममध्ये। त्यानंतर आम्ही रोडवरच थोडेफार फोटो आणि रील्स वगैरे शूट केलं, आणि नंतर गेलो आम्ही घरी। तर नंतर काही मी शूट नाही केलं। तर आता इथे माझं डेकोरेशन जे आहे कंप्लीट झालेलं आहे। कसं झालं डेकोरेशन मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। माझ्या परीने जेवढं मला जमेल तेवढं मी ट्राय केलेलं आहे। खडे राहू दे। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे अंजली दीदी, हॅपी बर्थडे टू यू।
नंतर तिने आम्हाला जेवायला बोलवलेलं होतं, तर त्यांच्यामध्ये जे स्पेशल आहे डाळ भाटी ते तिने आमच्यासाठी बनवलेलं होतं. हे तिचे दीर आणि जाऊ आहेत, हे तिचे मिस्टर आहेत आणि हे माझे मिस्टर आहेत आणि ती बसलेली होती रिद्वी. तर आम्ही लोक सगळेजण जेवायला त्यांच्या घरी होतो आज. आणि त्यानंतर ती बोलली भाभी लाव मैं भी लेती हूँ आपका. तर नेहमीप्रमाणे माझा कोणी व्हिडिओ घेत नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या बाळाला 6 महिने पूर्ण झालेले, मग आम्ही त्याच डेकोरेशनमध्ये त्याचं जे फोटोशूट केलं आणि खूपच क्यूट बाळ आहे तिचं. तुम्ही माझ्या अगोदरच्या देखील व्लॉगमध्ये बघितलं असेल, बऱ्याच वेळा ते आमच्याच घरी असतं आणि आम्हाला देखील टाईम जातो. तर असा होता आमचा आजचा दिवस. आणि हा आहे डे 2. तर मिस्टर बोलले की चला तुम्हाला कुठेतरी फिरून आणतो, कारण की रिद्वीला होती सुट्टी. तर ते बोलले की चला आपण बाहेरून जरा राऊंड मारून येऊया. तर त्यासाठी आमच्या इथे जवळच एक तलाव आहे, आम्ही तिकडे गेलो होतो. बोलले की चला आता जाऊन थोडंफार राऊंड मारून रिद्वीला देखील फिरून आणूया, कारण की रिद्वी घरात खूप चिडचिड करते. बाहेर गेलं की जरा तिचा मूड ठीक असतो. मग मिस्टर बोलले की चला मी तुम्हाला फिरवून आणतो. तर आम्ही आता जाणार आहोत तलावाजवळ, जे आमच्या घराच्या जवळच आहे तिकडे. बराच वेळ झाला. त्यानंतर मग मिस्टर बोलले आता आलो आहे तर आपण जेवून जाऊया, बिकॉज आम्ही माझ्या एंगेजमेंट ॲनिव्हर्सरीच्या दिवशी बाहेर येणार होतो जेवायला, बट त्या दिवशी आला होता नागपंचमीचा उपवास. मग सो मिस्टर बोलले की आता त्या दिवशी नाही जमलं तुला हॉटेलला न्यायला, तर चल आज तुला हॉटेलला नेतो. तर मी बोलले ठीक आहे आता नेताय तर चला मग, असं पण मला कंटाळा आला आहे घरी जाऊन जेवण बनवायचा, तर चला मग जाऊया हॉटेलला. तर आम्ही इथे एकाच हॉटेलला जातो, सत्यम म्हणून आहे तिथे. हे ते आहे हॉटेल सत्यम रेस्टॉरंट, म्हणजे ढाबा स्टाईलच आहे. इथले हॉटेल असे आपल्यासारखे नसतात जसे आपल्या महाराष्ट्रात असतात तसे, बट ह्या हॉटेलची टेस्ट खूप छान आहे, नॉनव्हेज खूप छान भेटतं. तर हा आहे मेन्यू कार्ड आणि इथे आम्ही बसलेलो आहोत. हे असं स्ट्रक्चर आहे. जास्त काही गर्दी नाही आहे कारण की श्रावण महिना चालू आहे. तर रिद्वी बघा अजिबात एका जागी बसत नाही. तर आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे आणि वाट बघतोय कधी आमची ऑर्डर येईल ते, आणि इथे माझं ब्लॉग चालूच आहे. तर फायनली आमची ऑर्डर आलेली आहे. तर आम्ही ऑर्डर केलेलं आहे चिकन कोल्हापुरी आणि रोटी. खूप छान टेस्ट आहे या हॉटेलची. लास्ट टाईम आम्ही हंडी घेतली होती, ह्यावेळी कोल्हापुरी घेतली. तर आता सर्व केलेलं आहे त्यांनी. तर चला मग आता आम्ही जेवतो. तर आम्ही मागवली चिकन बिर्याणी, कारण की इथली चिकन बिर्याणी खूपच फेमस आहे आणि टेस्ट खूप छान आहे. आणि रिद्वीचं खाणं हे सगळ्या हॉटेलला राऊंड मारून चाललेलं होतं. त्यानंतर आमचं जेवण झालं आणि आम्ही आता चाललेलो आहोत घरी. तर असा होता आमचा आजचा दिवस. अचानक भयानकमध्ये आमचा प्लॅन ठरला आणि मिस्टर घेऊन आले आणि खूपच छान जेवण झालं आणि खूपच छान गेला आजचा दिवस. तर दिवसाच्या एंडला असे 4 चांद लागतात तसे 4 चांद लागलेले आहे. चला तर मग आता आम्ही निघतो घरी जाण्यासाठी. पार्किंग एरिया तसा बराच इथे मोठा, इथले हॉटेल देखील स्पेशियस आहे आणि हा मेन हायवे आहे महू प्रीतमपूरचा. तर असा होता आजचा दिवस आणि आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करते. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.